आज ह्या मुली मी पाहतो ना, चांगलीच आहेत. प्रियंका आमची नागवडे, फार त्याचे मिस्टर मला मंत्रालय होते पीएत. हा, आणि शीतल नागवडे, अजून जगतात ताई, मला पण बाकीच्या मुलींचं माहित नाही नेमकं. पण हे बघा, ते किरण दळवी आहे ना, किती मोठा उद्योगपती झाला आता. कैलास कोळपे सचिव आहे, पण चेअरमनच्या वर असतो सचिव. नंतर गुरु राहुलचे भाऊ, नंतर कुकरे मारुतीचा मुलगा. मुलं हुशार झाली, नोकरीला लागली, आई वडिलांचं कौतुक होतं, नातेवाईकांचं कौतुक होतं, मुलांचं मुलींचं कौतुक होतं. पण संस्था चालकांचं कौतुक नाही कधी होत. त्यावेळेला तुम्हाला शिकवायला होतं ना, ते तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नंबरची लोक होती शिकवायला. आणि अशा पद्धतीची शिक्षक लोक इथून पुढे मिळतात का नाही मला सांगता येत नाही. हे रतिमा आरती होते ना, ग्रामरची वही इंग्रजीची अजून आहे, आणि थोरात मॅडमचं गणित अजून डोक्यामध्ये आहे, आणि वनवी सरांची भूमिती, मोमीन सरांचं मराठी, नामदार सरांचं हिंदी, चत्तर सरांचं हिंदी, नेवशी सरांचं सुद्धा गणित. इतकी नामांकित माणसं होती ना, म्हणून तुम्ही घडला. पुढील विचार ऐकण्यासाठी आपण ओळखतोय या कमिशनर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय माणिकराव कृष्णाजी नागवडे अर्थात भाऊ यांच्याकडे. आज खंगाव इथे नियम स्कूलमध्ये 2000 या बॅचचा एका तुकडीचा ना, एकच तुकडी होती त्यावेळेला, एकच तुकडी होती त्यावेळेला. हा स्नेह मेळावा तुम्ही भरवलाय, आणि बरीचशी संख्या बऱ्यापैकी आलेली आहे. कामानिमित्त येत नाहीत लोक, पण बऱ्यापैकी मुलं आलेली आहेत. हा आनंद जे आलात ना त्यांनाच मिळतोय. जे कामानिमित्त किंवा नको जायला वगैरे अशा कारणाने काही अडचणीमुळे आले नाहीत ना, त्यांना हा आनंद मिळणार नाही. काय जुन्या आठवणींचा उजाळा तुमच्या रूपाने एक मिळाला. आपली शाळा झाली, ते जे शिक्षक वृंद आपण त्यावेळेला तुम्हाला शिकवायला होतं ना, ते तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नंबरची लोक होती शिकवायला. आणि अशा पद्धतीची शिक्षक लोक इथून पुढे मिळतात का नाही मला सांगता येत नाही. हे रतिमा आरती होते ना, उदाहरण सांगितलं ना त्या जगतात ताईंनी, की ग्रामरची वही इंग्रजीची अजून आहे, आणि थोरात मॅडमचं गणित अजून डोक्यामध्ये आहे, आणि वनवी सरांची भूमिती, मोमीन सरांचं मराठी, नामदार सरांचं हिंदी, चत्तर सरांचं हिंदी, नेवशी सरांचं सुद्धा गणित. इतकी नामांकित माणसं होती ना, म्हणून तुम्ही घडला. आज ह्या मुली मी पाहतो ना, चांगलीच आहेत. प्रियंका आमची नागवडे, फार त्याचे मिस्टर मला ते मंत्रालय होते पीएत. हा, आणि शीतल नागवडे, अजून जगतात ताई, मला पण बाकीच्या मुलींचं माहित नाही नेमकं. पण हे बघा, त्या काळात नोकऱ्या पण नव्हत्या. आमचे किरण दळवी आहे ना, किती मोठा उद्योगपती झाला आता. कैलास कोळपे सचिव आहे, पण चेअरमनच्या वर असतो सचिव. नंतर गुरु राहुलचे भाऊ, नंतर कुकरे मारुतीचा मुलगा, हुशार झाली, नोकरीला लागली, आई वडिलांचं कौतुक होतं, नातेवाईकांचं कौतुक होतं, मुलांचं मुलींचं कौतुक होतं. पण संस्था चालकांचं कौतुक नाही कधी होत. मग आता आपण आपल्या गावाने एवढं सहकार्य करून एवढी मोठी शाळा आपण उभी केली ना, ह्याचं फळ आजपर्यंत मुलांना, फार मोठी मुलं झाली आपल्या इथांची. दुसरी एक कल्पना सांगितली, तुम्ही 1-2-3 वर्षांनी, 1-1.5 वर्ष नाही, पण 1-2-3 वर्षांनी तरी एकत्र यायला पाहिजे. काय माहिती का, एकत्र ठराविक काळामध्ये इथं निरपेक्ष पद्धतीने म्हणजे येता तुम्ही. बाकीच्या ठिकाणी इतकं मोकळ्या मनाने येत नाही तुम्ही. मग हा आनंद आणि शिक्षकाचा आनंद फार सगळ्यात चांगला आहे. तुम्ही आता शिक्षक गृहिणी जरी असतील ना, नाही आपल्याला जमलं, आपल्या मुलांना चांगलं शिकवा, एवढं तर होतं का नाही. पूर्व शहरामध्ये बी असतो मी आता राहायला, ब्राह्मणांच्या पिढ्या पहिल्या
सगळ्या फॉरेनला आहेत. त्यांचे आई वडील आमच्या सोसायटीमध्ये राहतात. मुलं मुली टोटली 99% लोक तिकडचे. पुढे आपण 50 वर्ष मागे, पण तालुक्यामध्ये आपलं गाव 25 वर्ष जरी पुढे असेल. माझी एकच कल्पना आहे, मला मुलीला चांगले शिकवा, कारण काही शिक्षणाशिवाय श्रीमंती येत नाही. 2 नंबरचा विषय सोडून द्या, आपण शिक्षणामधून चांगलं शिकलं तर तेच घर श्रीमंत होतं आणि तिथेच आनंद होतो. आणि सुदैवाने आपल्या परिसरामध्ये 12वी पर्यंत सुंदर शाळा आहे आपल्या. आजही मी पुण्यात बी शाळा पाहतो, इकडे ग्रामीण भागामध्ये पण मला एक 2 लोक म्हणली इतकी चांगली शाळा तालुक्यात क्वचित आहेत. आजही ते वळणाचे शिक्षक आपल्याकडे आहेत. फार 5वी ते 7वी 8वी पर्यंत 1 नंबरचे शिक्षक आहेत आजकाल. किंवा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक त्या शिक्षकाचा आजही येतो. काय दोन सर, आजही काही कमी क्वालिटी नाही, पण अशी म्हणजे अशा पद्धतीचे सर्व मराठी श्रेणीमधली शाळा क्वचित मिळते. त्यामुळे तुमच्या मुलांना मुलींना इथं शाळेत घालणं एकदम संरक्षण चांगलं आहे मुलींना सुद्धा. आणि तुम्ही आता एक शासनाचा एक नियम आलाय आणि एक एवढ्या 4-5 महिन्यामध्ये आपण विद्यार्थी सगळ्या माजी विद्यार्थ्यांना 1-2-3 टप्प्यात बोलावणार आहे आणि त्यांच्यातून सगळे असे चांगले विद्यार्थी आपण निवडून 15-20 मुलांचं एक कमिटी करणार आहे. शासनाचा नियम आहे. आणि मग त्याच्यामधून आपली काय करायचं ना की शासनाच्या नियमाप्रमाणे सगळं होईल आणि एवढ्या 1-2-3 महिन्यामध्ये आम्ही ते करणार आहे. ह्या लोकांनी जे हा कार्यक्रम आयोजित केला, कोण काय नाव पांडुरंग म्हणजे सगळेच त्यांनी त्याला साथ दिली, भुजबळ साहेबांना. त्याच्यामुळं या मुली पण आल्या, चांगल्या ठिकाणी आहेत आणि मुलं पण चांगल्या ठिकाणी आहेत. गुरं वगैरे किरणदळी, काही अडचण नाही. समजा शेती करीत असेल ते काही त्याच्या आहे त्याच्यामध्ये आनंद मानला. तुमच्या मुलाला चांगलं शिकवा. त्याच्यापेक्षा आज नाही उद्या इथं पण चांगले शेतीला पण चांगले दिवस येतील. आणि एवढं बोलून मी सर्व शिक्षकांना, जुने शिक्षक आली बारकर सर, गोडके सर, बनवे सर, नामदास सर, पुणे सर, दुजाड सर, सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही चांगले शिकवलं म्हणून तुमचं नाव झालं सगळ्या ठिकाणी. चांगलं जरी शाळा नसती ना, हे लोक स्वतः एकत्र नसते आली. हे कसं एवढं बोलून आमच्या शीतल नागोडे पण आहेत, जगताप, अजून मला बाकीचे नाही नाव माहिती. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवते. नेटके यांना आणलं त्याच्यामुळं अजूनही 4-2 दिवस आधी जर कल्पना भुजबळ यांना गेले असते ना, अतिशय नियोजन चांगलं झालं असतं. सर्व आयोजकाचं धन्यवाद देतो आणि आम्हाला इथे यायला संधी दिली याबद्दल धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो.